हा 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 इथपर्यंत पाणी आलं बघा. हे बघा या इथं बघा असे रिबिन्स लावले. इथं एक आहे आणि इथे पण आहे या झाडाला. आता इथून आपल्याला कसलं दिसतं पूर्ण अंधार. हा जंगलात पहिल्यांदा आली माझी बाईक नाही धबधबा, त्याच्यामुळे आपण थोडंसं अजून खाली चाललो. खूप खड्या पायऱ्या आहेत. उतरताना तर काय वाटलं नाही, पण चढताना कळत आहे ना. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मित्रांनो, हा जो समोरून ब्रेझा कारवाला येतोय तो जर बघितलं तर रस्त्याच्या एकदम मधोमध येतोय चालतोय आणि मी माझी गाडी रस्त्याच्या एकदम कट टू कट चालवते. तर तो रस्त्याच्या मध्ये असल्यामुळे त्यांनी त्याचा आरसा माझ्या गाडीच्या आरशाला लागला. आरशाला लागला ते आपला तुटला होता तसा निघाला होता आणि तो थांबला देखील नाही. हे काय झाले पाहण्यासाठी. तर असं जर रस्ते असतील मित्रांनो, बारीक रस्ते, तर समोरच्या गाडीला पण येण्या जाण्यासाठी थोडा रस्ता द्यावा. त्याचा बंद झाला असेल, त्याचा बंद झाला असेल आणि आपलाच हे झाला निघाला ते. चला, रस्ता बारीक आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो, रस्ता बारीक आहे आणि टर्न पण आहे, त्याच्यामुळे अशी जर मोठी बस किंवा मोठा वाहन येत असेल तर त्याला एकदम टर्न घेता येत नाही. त्याला 2-3 वेळेस मागे पुढे करून मग टर्न घेऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं असेल की आम्ही कास पठारला आलो होतो. मस्त फुलं वगैरे पाहिली. एवढी काही फुलं नव्हती म्हणून आम्ही आता वज्राई धबधब्याकडे चाललो, जे की आहे कास पठारपासून 7 किलोमीटर. आता आपण परत आलो कास पठारच्या इथे, कारण आपल्याला जायचं आहे वज्राई धबधब्याकडे. तर सरळ जावं लागतं. आता वज्राई धबधबा कास पठारपासून 7 किलोमीटर आहे. आपण तिकडे निघालो आणि बघा ना समोर काय वातावरण झालं एक नंबर. मगाशी सगळे म्हणजे डोंगर दिसत होता, आता बहुतेक पुढं पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं सगळं पांढरं झालं. पुढचं काही दिसत नाही गेले. जंगलातून चाललो होतं आपण. संध्याकाळी कोणी प्रवास करत नसतं. संध्याकाळी अवघड म्हणजे करत असतील, संध्याकाळी करते. विकेंडला असतील, पब्लिक असल्यावर करते म्हणून. अरे इकडं तर लोणावळा चालण्यासारखं वाटायला लागले. सगळं धुकं वगैरे, गार लागायला सगळं आपण धुक्यामध्ये आहेत खरं तर. आणि ते तळ बघा कसलं भारी दिसायला लागलं तिकडे. हो, या साईडला बघा सगळं पाणी. ॲक्च्युली तळ आहे, पाणी इथपर्यंत आलंय. आता हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत ॲक्च्युली, पण मला दिसतंय क्लिअर. अलीकडपर्यंत पाणीच पाणी. एकच नंबर वातावरण झालं. इकडं पाऊस पण सुरू झालाय आणि पूर्ण ढगातून चाललो आम्ही, धुक्यांमधून. रस्ता बघा ना कसला बारीक आहे. म्हणजे अचानक समोरून जर गाडी आली तर अवघड होऊन जातं. त्यामुळे ते स्पीड पण आपण ठेवू शकत नाही, हळूहळू जावं लागतं. हॉर्न वाजवत जावं लागणार आहे. फास्टमध्ये कोणी आला तर काही अवघडच आहे मग. हा 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 इथपर्यंत पाणी आलं बघा. आईला कुठंतरी काय म्हणतात, कशात आल्यासारखं वाटायला लागले राव. एकच नंबर झाले. सगळं आपण पाण्याच्या कडेकडेने चाललं बरं का मित्रांनो. हे सगळं पाणी इकडं. आता इथं गाडी थांबवू पण शकत नाही कारण रस्ता बारीक आहे. किती वाजले तरी 3-3:15 झालेत नाही का. आपल्याला अंधार नको व्हायला आहे का नाही परत द्यायला. लेट्स सी. 7 किलोमीटर तर आहे अजून. मला वाटतं आपण 1-2 किलोमीटर आलो असेल. हे बघा इकडं जास्त ढग नाही, त्यामुळे आता क्लिअर दिसतंय पाणी. एकच नंबर. हे बघा आपण बामनोली घाटाकडे चाललो आहे आणि ज्या रस्त्यामध्ये आपल्याला एक स्पॉट दिसला मला. आणि इथं बघा ना पाणी कसलं भारी पडतंय. इथं काहीतरी चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणजे बघा वरतून पाणी पडतंय आणि आपल्याला असंच पुढे गेलं. हे असंच जायचं वज्राई धबधब्याकडे.
भांबवली वज्राई धबधबा इकडे जायचं आपल्याला. भांबवली फाटा 5 हे काय वज्राई धबधबा हे काय कोण केलं असं नाही गेलं. फर्स्ट टाइम आलोय आपण मित्रांनो. हा इकडे धबधबा भांबवली वज्राई धबधबा तांबीपासून 2 किलोमीटर. हे बघा इकडे जायचं आपल्याला. कसबे तांबी पुष्प पठार. इकडं पण पुष्प पठार आहे म्हणजे कास पठार सारखं. हा जातील. वाघजाई महाकाली स्नॅक्स खाणे झालं. इथंच कुठेतरी असणार धबधबा. आता लोकांची घरं बघा इथली. हो तो धबधबा दिसला. वाव बघा इथून दिसतोय मला धबधबा. एक नंबर. एक मिनिट थांबा इथून दाखवतो. दिसला का रे? तर बघा तिकडं समोर आहे. झूम करतो. हे बघा 5x झूम केला आता. तिकडे धबधबा वज्राई धबधबा. बघू आता आपण तिकडे जवळ जायचा प्रयत्न करणार. जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत जाऊ. लेट्स सी. समोरनी गाडी येते इनोवा. पलीकडे बघा मित्र. पलीकडे टाका. पलीकडे आहे रस्ता. तिकडे बघ रे. ओके चलो. काय दिसतं जबरदस्त मित्रांनो समोर. बघा ना. हा ए बघा रे धबधबा कसला भारी दिसायला लागलाय. दिसला. येताना फक्त आपल्याला नॉन स्टॉप यावं लागेल. चढ आहे ना. बॅकवर चढ आहे. कसला आहे चढ? उतार जेवढा आहे म्हणजे चढ कसला. गाडी एखादी कुठून समोरून आली तर. म्हणजे एकदम ऍडव्हेंचर झालं. हा बघा इथं काय काय साप विप दिसतात बघा. ओ माय गॉड. दगड पडलाय रस्त्यामध्ये. ठीक आहे हाच रस्ता चालला. फिरून फिरून माग वगैरे. नाही ना थांब. एक मिनिट थांब. इकडे बघा मित्र. पुढे बघा. हाच प्रॉब्लेम आहे इथं. समजा अचानक गाडी आली तर कल्याणच आहे. मग आहे का नाही. ते बघ ना त्याचं तर पीक फुल भरलेली गाडी. लोकांना किती भीती वाटत असेल. समोर दिसतोय तो धबधबा. तिकडं जायला ॲक्च्युली गाडीतच लावावं लागते. आपण या मंदिराच्या इथं आलोच. इथं तिकीट घर आहे. इथं तिकीट घर आहे. इथं तिकीट काढून धबधब्याकडे जायचं असेल तर तिकीट काढावं लागतं इथून. आता इथून चालत जावं लागतं ॲक्च्युली. 20-25 मिनटं लागतात. म्हणजे अर्धा तास पकडून चला. आणि पायवाट आहे सगळी त्या धबधब्यापाशी जायला. आता आमच्यासोबत फॅमिली आहे. लहान मुलं आहेत त्याच्यामुळं काही शक्य नाही मला वाटत जायला तिकडं. हा एकटा असतो तर वेगळी गोष्ट होती. किंवा फक्त मुलं असेल तर किंवा मोठे जण असेल तर काही प्रॉब्लेम नाही. चला आता मित्रांनो गाडी इथं पार्क केली आपण. आणि ॲक्च्युली जाणार नव्हतं पण आता लास्ट मोमेंटला आम्ही ठरवलं. कारण काय झालं ही जी बस आली का आता या बसमध्ये तिकीट घेतलं त्यांना वाटलं तिकीट नाही घेतलं. आता या बसमध्ये मधून जे लोक आले ना सगळे म्हणजे सगळे वयस्कर लोक आहेत.
ते आलेत आणि ते सगळे जात आहेत म्हटलं ते सगळे जात आहेत वयस्कर तर आपण का नाही जायचं म्हणून आम्ही ठरवलं नाही चला आलोच एवढं जवळ तर आता कशाला माघारी जायचं त्याच्यामुळे चाललो पाऊल वाटेने आपण चाललोत धबधब्याकडे. ती परी कशी चालली एकदम तिला कोणाची आधाराची गरज नाही काय नाही मस्त चालली ती गँग पण आली मागून. चला फायनली आपण आलोत. हे बघा आमचं ॲडव्हेंचर चालू आहे एकदम पाऊल वाटेने आम्ही चाललोत. बरीच लोक आहेत तिकडं आपल्यासोबत. मला वाटतं आपण अर्ध्या रस्त्यात आलोत आणि एकदम जंगलातून चालल्यासारखं वाटतं. बघा ना पूर्ण झाडी दोन्ही साईडला. ते पुढचं बाळचर काय बघा आता इथून आपल्याला कसलं दिसतं पूर्ण अंधार पूर्ण जंगलात चाललोत आपण. हा एकच नंबर एकच नंबर. हळूहळू चला हळूहळू पाय टाक. कसं वाटतंय काहीतरी वेगळंच वाटतं ना भारी एकदम. हां जंगलात पहिल्यांदा आली माझी बायको. हे बघा या इथं बघा असे रिबिन्स लावले इथं एक आहे आणि इथे पण आहे या झाडाला. म्हणजे इथून ॲक्च्युली रस्ता आहे असं हे केलेलं म्हणजे मार्किंग केलेले असतात. बघा इकडे पण रिबिन्स लावलेत म्हणजे आपण जंगलात समजा रस्ता वगैरे चुकलो तर त्याच्यासाठी हे आपण रिबिन्स बघून मार्किंग बघून येऊ शकतो त्या रूट फॉलो करू शकतो. त्याला धबधबा अजून बराच लांब दिसतोय म्हणजे ॲक्च्युअल धबधब्यापाशी जायला लांब दिसते. पण आता आपण फॅमिलीसोबत असल्यामुळे अशा पॉईंटपर्यंत जाऊ जिथे आपल्याला फक्त धबधबा बघायला भेटेल. हे बघा इथे पण रिबीन आहे. हे सगळे रस्ता कळावा म्हणून मार्किंग केलेले आहेत. ते समोरून आलेले लोक आहेत त्यांना विचारलं ते म्हणतात अजून लांब आहे इथून. मला पण वाटतंय लांबच आहे कारण इथून फक्त दिसणार आहे. तुम्हाला फक्त बघायचं असेल तर इथून बघा. हा मग इथूनच बघा दिसत असेल कारण अजून लांब आहे ते धबधब्यापर्यंत तर नाही जाऊ शकत. हो का इथून फक्त बघा. ह्या पॉइंट पासून बघा आता. हा इथंच इथून बघा मग कारण खाली अजून लांब आहे बघा. इथनच बघा जास्त खाली जाऊ नका. एक पॉइंट आहे इथं बसून बघू शकतो पण इथून दिसत नाही धबधबा त्याच्यामुळे आपण थोडंसं अजून खाली चाललो. बघू आता फर्स्ट टाइम आलोय मला आलोच आता जाऊन येतं जवळ एकदम जवळ आलं. इथून झाडांमधून दिसतोय पण आता क्लिअर नाही दिसत. एक मला वाटतं 50 पायऱ्या उतरलं की दिसते असं म्हटले ते. बघू आता फायनली आपण आलो त्या पॉईंटपर्यंत जिथून धबधबा दिसतो. एक नंबर व्हॅली इथपर्यंत ह्याच्या पुढे नाही जात. हा नाही ह्याच्या पुढे नाही ह्याच्या पुढे इथून नाही दुसरा वेगळी वाट आहे. एकच नंबर दिसतोय. जातात कुठून जातात मला माहिती नाही पण नाही ते पलीकडून होता रस्ता. अच्छा ते मागच्या वेळेस आलो होतो ना तो सेकंड स्टेप आहे ना तिथं लोक होती धबधब्याच्या बाजूला. आता इथून फक्त आपल्याला बघायला भेटेल. तिकडे ऍक्च्युली जाण्यासाठी इथूनचा रस्ता नाही. इथून रस्ता नाही तर रस्ता संपलेला आहे. तिकडे पलीकडे जाण्यासाठी दुसरी वाट कुठली तरी असणार आहे. मला वाटतं मागे एक दिसली होती मला तीच वाट असणार आहे. पण ठीक आहे मला वाटतं आपण नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ परत एकदा एकदम जवळपर्यंत जाण्यासाठी. पण इथनं तर भारी दिसतोय ना जरा एक नंबर.
चला मित्रांनो, शेवटी धबधबा बघितलाच आपण. लांबून बघितला, खरं तर जवळ नाही गेलो, कारण जवळ जाण्यासाठी दुसरा रस्ता. हा हो का, इथंच आहे. संपला आता, संपलं, पण फक्त दिसतो बरं का इथून. हां, जवळ जात येत नाही, फक्त दिसतो. पुढे रस्ता बंद आहे आणि हां तिथनं घसरते बघा, व्यवस्थित जावा. चिखल आहे पुढं. झालं, इथंच आहे, इथून दिसतो फक्त. हो का, हा टर्न आहे ना, इथनं दिसतोय. पायऱ्या आहेत, पुढं चिखल आहे, पण पुढं जाऊ नका, खाली घसरते बघा, उतार आहे सगळा. पायऱ्यावरनंच बघा. उफ, आता या सगळ्या पायऱ्या आपल्याला चढ, खूप खड्या पायऱ्या आहेत. उतरताना तर काय वाटलं नाही, पण आता चढताना कळत आहे ना, कारण एकदम खूप खडा चढ आहे. पायऱ्या पण मोठ्या मोठ्या आहेत, त्याच्यामुळे वाट लागले. मजा आली ॲक्च्युली, म्हणजे काहीतरी ॲडव्हेंचरच झालं. बघा, हे भांबवली गाव किती शांत आणि म्हणजे एकदम निसर्गरम्य दिसत आहे. आणि इकडून पुढे गाडी अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळं प्रदूषण नाही आहे जास्त. व्यवस्थित मेंटेन केले. हे अशी इकडची घरं आहेत, तर कोणी दिसत तर नाही घरी लोक राहणारे असे. चला आता मित्रांनो, फायनली आपण आलोत जिथे गाडी लावली तिथे. आणि एक गोष्ट तर कळली का बाबा, ट्रेकिंगला जायचं असेल जंगलात मध्ये. हां बरं ठीक आहे. ट्रेकिंग किंवा असं म्हणजे जंगलात, धबधब्याकडे किंवा गड किल्ले वगैरे करायचे असतील तर एक गोष्ट तर आहे, फॅमिलीसोबत, म्हणजे स्पेशली मुलं वगैरे असतील, अवघड आहे. आणि हे वज्राई धबधब्याचा जो रूट होता तो ॲक्च्युली खूप आतमध्ये जंगलातून आहे. आणि पाऊलवाट पण होती, पण इतकी ही नाही आहे, म्हणजे पायऱ्या पण आहेत, काही दगडं पण आहेत, म्हणजे आणि अंधार पण होतो. रिस्की आहे जरा. फॅमिलीसोबत नाही, लहान मुलांसोबत तर नाहीच, आपले आपण मोठे जाऊ शकतात. चला मग आता हा व्हिडिओ स्टॉप करतो, कारण आपण पोचलो गाडीपाशी आणि इथून आता निघणार होतो आपण घरी. आणि परी बाय करते, बाय कर. हां.